माझे चितळी राहणे मी तिथं तिथं राहतो माझे जर सासू सासरा घर झालं राहिलं मी जे शिवाला बोललाय मला दिसू मला काना कान पाणी समजून निघेल म्हणून तुझ्या गावना लोक याला बाला म्हणतस याला याला म्हणजे याला कवरच गोमी बरोबर जे शिवाला बोललाय बलायची खालना ताल पाणी टाकशी निघेल असू तू जर खालना ताल पाला तो वर ना ताल राही कर माझे काही तर नाही तो मला काढला इसाई कोणी टाकू कसा टाकू तू कोणी ते गरबी दिले साहेब बाजूला सर्व गरबी घ्याते भेटलं मी काय म्हणते ती एक आपली म्हैस राहिलेली एकच म्हैशे मग योग जाते मोठी मी तुम्ही करेल केली मारता मारता वाचायले तिने मारी बरा गावले महाराज फिरत पण आपला रास हात बी करेले नाही आपलं येते गावातून म्हैशेच हो हे तिला पाणी बाजारले दिले देऊ नका म्हैस म्हैस सापडी पाडू द्या तुका जातीचा ना बोल नाही दोन नाते होई मारा ना म्हैस ही तुझी पार्टी दिली होती मग सासरानी काहून मला तिला सासरा मी दिले तू का बापने आपली दूध खावायला म्हैस दिली होती तो म्हैस मागिलाय ना आता तीन बातमी ना म्हैसे गेलो ती मग काय दिलं आई जर्सी गाय गेलो ती जर्सी म्हैस पाहिजे ना मला म्हैस पाहिजे ना तसंच ना बाय मला एक आवाज मग म्हैशी येते लोचन आवाज बघितली मला आवाज वाईट असते तू पाणी बी पाहिजे नाही दिले आज राणी ओ राणी लोचन राणी पुन्हा आवाज होईल एकच आवाज नाही ना आपल्याला एकच आवाज मग अजून परत आवाज देऊ का ते आवाज राणी नाही यावा राणी तू आवाज दे बरं एकच हाती कशी येईल खाते चल राणी कशी होईल राणी राणी कधी होईल पुढे कानी कसा मारे भाऊ हा कशी कशी म्हैसे काही खावायचे का नाही रे हा म्हैसे काही ठिकाणी बा कधी बांधायचं का हो सर म्हैसमान आवाज ओळीवून ते आवाज ऐकतात म्हैसी म्हैसी गे म्हणजे म्हैस पण अंगोर येणार रे आणि म्हैस पण तर मला अंगोर राहणार की रे खरंच तू येणार नाही हो आया राणी आज काय तू तर मारा नाही मला आज ती गाभा मांडरायची तिला आज तू काहीच खावायला नाहीये अरे मुख्य जनावर आहे रे अरे काही मोठ चारा पाणी अशी व्यवस्था करणं पडत अरे पण मी तिला काहीच करेल तर बाबा हे मारी बाकी नव्हती मग? ती माझ्या तो मला राहतो एवढा जोर कुंभाच्या म्हैस लागला ती म्हैस वाचते करेल मग विमानावर कसं आटोपली राहिली एक काम कर शेवटला हिस्सा काढ आणि शेतात करता आता लास्ट हिस्साचे लास्ट आणि बेस्ट हिस्सा काढ टाका पण कसा नाही हिस्सा नाही ना माय बापच माझा हिस्सा काढ तर की काय करे माय बापच नाही हिस्सा कोणी पाडच करे माय मला करे नाही बाप पुन्हा करे नाही प्रत्येक पोरांनी जर माय बापने जीव लावा ते बाकीला सांगू नको माय मला करे नाही बाप पुन्हा करे नाही आता बापने मी मला करे ठेवतो पण बापले का बरे दिला माहिती का का बरं एक नंबरला बापे सांगतो काय करस मी म्हणे घरी आई टाइमले मोस मोडलेस लगे उठी बटस खूप 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 रंगीत पाणी रंगीत जेवण रात्र 12 वांग असतो मला झाला मला चालव नाही मला बापले जर मला काही ठेवशी दिले तिने ती मला वाट टाकू मी बनवस हा बोला घेतले मम्मी पप्पा हो कळलं कसं मम्मी पप्पा म्हणाला म्हातारा म्हातारी म्हण ओ गल्ला गल्ली मी म्हाताराने मला काही जेवत नाही ती लगे काही म्हातारीले जोश मी मला काही माय मना करेच राही माय मला कराय रे अरे आजाद माय सारखा शब्द कोणीच नाही ते मला नको शिकारू तू माहिती का मला नको शिकारू माय 9 महिने 9 दिवस कोण मावत वागत आपला मायना कितला उपकार राहतो सांग माझ्या काही तिने मला वापरले का त्या पोरांनी माय बापले काय की आज मार तर जागावर परिणाम करत होते मी येस काम येस माहिती नाही का हा करू तर काय करू म्हातारा मला शिवकोणाकडे जावं नाही
माय मनाकडे राहील असं आहे का? बघा ते. मम्मी पप्पा ओ धल्ला धल्ली मी तर त्याला तोंड बी देत नाही रे. आपली धल्ल्याची मान का बरं अरे तो हा म्हणला ती नाही म्हणाली रे. तिथला पाप केला चालाव माले चालाव नाही. अहो बाप आहे म्हणे संघाची जाई अहो. आला आता पुढे. अण्णा काय झाले बोटा बेटा मी पोलीस पाटील बोलले तू आला होय कना. तुला मोठा बोल्या मना पोऱ्या आहे ना तू. अहो तू ना पाल्या काय केलं ना तुला दाखला पोरा पाल्या काय झाले माय बापच नाही जाय म्हण रे. तेच ना काय झाले. माय बापच नाही सफारी ना काय होय मा नाही नाही बेटा आमना वाटा हिस्सा पाडू नका. या वय मग आमना हिस्सा पाडशात आम्ही टाका दूध करशात. लवले फिरा मग तुम्ही. नाही नको बेटा असं बोलू नको. ऐकले आम्ही जन्म दिले तुले. आम्ही नाही म्हणला जन्म काय उपकार करले का तुम्हाला. काय तुला औषधी का म्हणे औषधी आम्ही काय आपण जन्म सांगला ना मला. असं बोलू तुला चोरी टाका काय आम्ही जन्म दिला तर म्हण रे. तू त्यालाकडे नाही मनाकडे नाही म्हातारी. मी काय म्हणत काय वाटायचा कर राहणार. तुम्ही तुम्हाला म्हणणं मला घेत का नाही. तुम्हाला दोन भाऊन चालेल का नाही. आठे लक्ष्मी रंगी रंगीना आवाज नी राहिना. लक्ष्मीना आवाज नी राहिना. पोरी येले का आवाज हा येले रंगी रंगी बेटा रंगी कधी काही रंगी काय काय बेटा कसा तापली राहणार दे तुम्हाला राहताना नाही अवकाशात तापली राहणार दे. अरे अण्णांना ऑपरेशन पूर्ण आपताना सांगितले अण्णांनी नजर कमी होईल अरे अण्णाने टिकत नाही मला डॉक्टरने दिले चापले चापले सांगितले का चापले चापले देतात जाई तू. अण्णा का तुला पापी गिरा ना का बेटा रंगी यासना काय तू बापरे काय होईल अण्णा या बाळानी का पोरले मार रे. कोर्ण नाक सुजी जायले आवडत आणि कोणी जायले. कोर्ण नाक मला हातमावलं नाक सुजी जायले. नाक नाही धरा रे तू नाक उभा धरा रे. काय होईल काय झालं तू त्याला काही नाही म्हातारी मला काही नाही म्हातारी जरी आधी लागली तुला मी पाईपलाईन नाही दिसू. देख पाया पाया मला डोकं फिरावाना नाही बरं का. मग काय कर ह्यावेळी मग तुला असं नको वाटू देऊ मी धल्ला होई गहू. मग काय म्हणलं मी अजून मी देख बरं का अजून मी जवान आहे मी. मग काय म्हणलंय तुला मी तुला एक धोडका मारी टाकतो. तुला म्हणलं काय मी त्यांनाकडे जाऊ नाही. मग कोणाकडे मी दठे रंगी तडे राहतो. मी रंगीले सोडावू नाही. मी रंगीले सोड सल्ला बरं तू देख बरं. साला तुम्ही पापी ना जरा म्हणजे पोऱ्या पण रंगी मारायला ना साला बघितला. तुम्ही सांगे तुम्हाला कडे यावं नको बरं सांगू मी. हा दोन गोष्टी ऐकले काय ऐकणार ना तू. शाना सुरताना जर दोन गोष्टी ऐकत ना माणूस फायदा मला हा सांग काय शाना सुरता माणूस अपमान करणार तो शिक्षित होता. सांग बात नाही बोल सांग. तो बापले त्या बापने आपले जन्म दिला एवढी प्रॉपर्टी कमाई त्या बापने तू लात मारला ना किला पण तिथून पाय बापल्याने मारू कधीच पाय बापच वर हात नाही उचलो पावले मारू बापल्याने. ना त्याला आपण नंदुरबार जिल्हा तमाशा चालू आहे. कोणतं गाव चढवेल चलवेल मास्टर बोललेकर धुळेकर लोकनाट्य तमाशा मंडळ त्या ठिकाणी जाऊ गाण्याचा कार्यक्रम. भाऊ आपण गाणं ऐकत जाऊ पण गाणं चालू झाल्यानंतर झगडा भांडण कोणीच करू नका. शांततेनं सहकार्य करा. कार्यक्रम चांगला होणार आहे. फक्त तुम्ही